हं. तर 19व्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादन केले. तर या अभंगात माऊली म्हणतात, वेदशास्त्र प्रमाण आणि श्रुतीचंही वचन आहे. काय आहे? तर एक नारायण हाच एक सर्वांचा जप महत्त्वाचा आहे आणि तो सर्वाचा काय आहे? सार आहे. आणि याकरता वेदाचं प्रमाण आहे, शास्त्राचं प्रमाण आहे, श्रुतीचं वचन आहे. काय त्यांचं वचन? काय त्यांचं म्हणणं असं आहे, एक नारायणाचा जप केला तो सर्वांचा सारभूत साधन असा आहे भगवत प्राप्तीचं. आणि जप तप कर्म हे सर्व भगवंता वाचून केले. जप तप कर्म धर्म हे खूप श्रमदायक आहेत. आणि ते केलेले श्रम जप तप कर्म क्रिया हरिविन धर्म वावगाचे श्रम व्यर्थच आहे. शेवटी ते श्रम तर करावे लागतात आणि भगवत प्राप्ती होते असं काय नाही. ते फार दुःख देतात म्हणून ते काय आहेत? व्यर्थ जातात. आणि म्हणून जी माणसं म्हणजे शास्त्राचं ऐकतात, संतांचं ऐकतात, ती माणसं ज्याप्रमाणे एखादा भुंगा त्या फुलावरती बसतो आणि त्या फुलातील मधाचं शोषण करतो आणि त्यामुळे त्या फुलाच्या ठिकाणी काय होतं? तो असा मंत्रमुग्ध होऊन जातो. त्याप्रमाणे सुमनगळी काय या ठिकाणी भ्रमर गुंतले सुमन कळिके, त्याप्रमाणे हरिपाठी गेले ते निवांत ठेले. जसे भुंगे त्या फुलाशी एकरूप होऊन जातात तसे जे हरिनामाशी एकरूप झालेत ते काय झालेत? शांतीला प्राप्त झालेत, ते त्यांच्या स्थानाला प्राप्त झालेत, त्यांना मोक्षाला प्राप्त झाले किंवा त्यांना भगवत प्राप्ती झाली. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र. माझ्या हातामध्ये हरिनामाचं असं इतकं महान शस्त्र आहे का ते यमाशी लढण्याकरता सर्वोत्तम शस्त्र आहे. आणि ते यमाशी लढत असताना मीच काय पण माझ्या कुळगोत्राकडे सुद्धा यम ढुंकून पाहणार नाही. यम कशाला भीत असेल तर तो फक्त नामालाच भीत असतो. आणि म्हणून तुकाराम महाजन पण असं म्हणे, तिथं आल्यावर तुम्हाला सांगा ना, म्हणजे त्या यमाला परतून लावण्याकरता जगात एकच शस्त्र आहे, ते म्हणजे हरिनामाचं शस्त्र. आणि ते हरिनामाचं शस्त्र माझ्या हातात आल्यामुळे त्यामुळे त्या यमाने माझं कुळगोत्र काय केलं? वर्जित केलं आहे. असं या अभंगात पुन्हा एकदा ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचं महत्त्व सांगितलं. पण इथं नाम बदललं. काय अनेक ठिकाणी राम आलं, कृष्ण आलं, हरी आलं, तर इथं नाम थोडंसं वेगळं आलं आहे. काय आलं? इथं नारायण हे नाम आलेलं आहे. तर नारायण आलं आहे, तर ते नारायण नाम म्हणजे काय वेगळं नाम आहे का? तर नाही. नारायण हे नाम सर्व वेदाने शास्त्राने हे प्रतिपादन केलं आहे. तर त्या दोन शब्द महत्त्वाचे आहेत. कोणते? वेद शास्त्र आणि श्रुती हे काय? हे प्रमाणभूत आहेत. आणि त्यांनी काय सांगितलं? एक काय पाहतो रे बावळा करतो ते काय? त्यात पद कोणतं आहे? ते एक कोणतं आहे? त्यात नारायण हे पद महत्त्वाचं आहे आणि एक हे पद महत्त्वाचं आहे. एक याचा अर्थ इतराची व्यावृत्ती आहे. आणि नारायण या पदाने काय सांगितलं? दुसरे नामं चांगले आहेत का? आहेत. पण जसं दुसरं पद नाम महत्त्वाचं असतं तसं नारायण नाम हे सुद्धा काय शास्त्राने प्रतिपादन केलं आहे. आणि मग एखादा विषय सांगायचा असतो त्यावेळी काय करावं लागतं? मग त्याला काहीतरी पुरावा लागतो. कोणतीही गोष्ट सिद्ध करण्याकरता त्याला काहीतरी पुरावा लागतो. तुम्ही कोर्टात गेले तर काय लागतं? त्याला पुरावा लागतो. एखाद्याचं भांडण झालं असलं तर मग तो खरं कशावरून बोलतो? तुम्ही याला विचारा. मग त्याला काय लागतो? पुरावा लागतो. तर तो पुरावा काय करतो? त्या विषयाची सिद्धी करण्याकरता त्याला बळकट करतो, त्याचा विश्वास तयार करतो. मग आता ज्ञानेश्वर महाराजाला पुरावा द्यायची गरज होती का? गरज नव्हती. पण पुरावा कोणाला द्यावा लागतो? जो समोरचा आहे त्याच्याकरता. मग आता आपल्याला नामस्मरण करायला आपल्याला सांगितलं का नाही? मग आपला विश्वास बसण्याकरता ते पुरावे दिलेत का? त्यांना नामस्मरण देण्याची माऊलीला सांगायची गरज होते का? वेदाने सांगितलं, शास्त्राने सांगितलं असं नाही सांगायचं. आपला विश्वास बसण्याकरता मग बऱ्याच वेळा नामस्मरण करा. मग वेद शास्त्र पुराण हे सगळं व्यर्थ आहे काय? ते असं कोणाला वाटू नये. आणि म्हणून माऊली म्हणतात, बाबा हो, वेदाचं जे प्रमाण आहे,
शास्त्राचं जे प्रमाण आहे आणि श्रुतीचं जे प्रमाण आहे, वेद म्हणजे वेद आणि श्रुती म्हणजे याचा अर्थ उपनिषदात ते प्रमाण आहे, हे का नाही. वेद म्हणजे संपूर्ण वेद येतो आणि श्रुती म्हटल्याच्यानंतर काय ते हे फक्त उपनिषदासारखे वेदांताचं प्रमाण असं येतं. आणि शास्त्र म्हटल्यानंतर सगळे शास्त्र आणि पुराण शब्दाला का 18 पुराण सगळे येत असतात. तर हे सगळे पुराण आहेत. तर त्यांनी एक या पदाने इतराची व्यावृत्ती करून नारायण हे पद फार महत्त्वाचं आहे. आणि आपण खूप वेळा सांगितले, तुम्हाला सगळ्याला पाठ आहे, सर्व साधनांचे सार आणि भवसिंधू तरी पार, हे सर्व साधनाचं सार आहे असं नामस्मरण सांगायचं आहे. तर मग तुम्हाला या ठिकाणी वासुदेव परा वेदा, वासुदेव परा मखहा, वासुदेव परा योग आणि वासुदेव परा क्रिया, म्हणजे सर्व वेद काय आहेत, वासुदेव परच आहेत. म्हणजे भगवंताला ब्रह्मसूत्रात मला असं वाटतं तत्व समन्वय असं सूत्र आलेलं आहे. तर त्या सूत्रामध्ये काय, सर्व वेद शास्त्रांचा समन्वय कशा परमात्म्यातच आहे. जसं जगातल्या कोणत्याही नद्या असल्या, काही पूर्ववाहिनी असतात. पूर्ववाहिनी म्हणजे काय, पूर्वेकडे वाहणाऱ्या, आणि पश्चिमवाहिनी म्हणजे काय, पश्चिमेकडे वाहणाऱ्या. मग आपल्या महाराष्ट्रात पश्चिमेकडे वाहणारी नद्या किती आहेत आणि पूर्वेकडे वाहणारी नद्या किती आहेत. तुमच्या शाळेत गेले की नाही, तुम्हाला नाही गेलं किती नद्या आहेत आपल्याकडं पश्चिमेकडे वाहणाऱ्या, नाही माहिती. आणि सगळ्या पूर्वेकडेच वाहतात. मग आपल्याकडे फक्त एक नदी वाहते पश्चिमेकडे, कोणती, ती तापी नदी आहे. आणि ती कुठं जाऊन मिळते, ती नर्मदेला. मग नर्मदा कुणीकडे वाहते, पश्चिमेकडे वाहते. छत्तीसगडकडे इकडे उगम पावली ती बॉर्डरवरती, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड याच्या बॉर्डरवर उगम पावली ती. आणि ती कुठं गेली, ती पश्चिमेकडे गेली. पश्चिमेकडे गेलेली नद्या असल्या आणि पूर्वेकडे गेलेल्या असल्या तरी त्या जातात कुठं, त्या समुद्रातच जातात ना. मग तसं सर्व शास्त्र याला म्हणतात काय, वेदहा वासुदेव परहा. वेदात जेवढे मंत्र आहेत ते सर्व काय आहेत, वासुदेव परच आहेत. आणि सगळ्या ज्या शास्त्र असतं ते, किंवा मखहा वासुदेव परा मखहा. मख याचा अर्थात काय असतो, मख म्हणजे यज्ञ, मखहा म्हणजे काय, यज्ञ. ते सर्व यज्ञ काय आहेत, वासुदेवा करतात, भगवंता करतात असतात. त्याप्रमाणे वासुदेव परा योग जे योग केले जातात. माझी वेगळी अनेक प्रकारचे योग घ्या किंवा अष्टांग योग घ्या, कर्मयोगाला, भक्तियोगाला, ह्या ज्ञानयोगाला किंवा अष्टांग योगापैकी योगाला, हे सर्व कशाकरता केले जातात, ते भगवत प्राप्तीकरताच केले जातात ना. हे सर्वांचं तात्पर्य काय आहे, भगवत प्राप्तीच आहे. आणि वासुदेव परा क्रिया, ज्या प्राणायामामध्ये क्रिया केल्या जातात ह्यासुद्धा काय आहेत, भगवत प्रित्यर्थच आहेत. म्हणजे काहीही जरी झालं तरी सर्व जे करायचं ते कशाकरता, भगवत प्राप्तीकरता. न्याय मीमांसा सांख्य पतंजली आणि व्याकरण वेदांत बोली सर्व एक, हे सर्वांचं म्हणजे न्याय झाले, मीमांसा झालं आणि पतंजली म्हणजे योग झालं किंवा व्याकरण झालं, वेदांत असला, सर्व हे एक भगवंताचंच प्रतिपादन करतात. मग सर्व जर भगवंताचं प्रतिपादन करतात तर मग नारायण जप करण्यातला अट्टहास का. वेदाचं अध्ययन केलं कोणी कशा करतात, ते भगवत प्राप्तीचं साधन आहे. यज्ञ केले तर कशाचं आहे, ते भगवत प्राप्तीचं साधन आहे. आणि प्राणायाम आपलं अष्टांग योग केलं ते कशाचं आहे, भगवत प्राप्तीचं साधन आहे. आणि ज्या अजून काही इतर क्रिया केल्या त्या भगवत प्राप्तीचं साधन आहे. मग तुम्हाला नारायणाचा जप केला पाहिजे असं का, अशी आपल्याला शंका येऊ नये. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याच्याकरता वेदाचं प्रमाण आहे, शास्त्राचं प्रमाण आहे, श्रुतीचं प्रमाण आहे. ते असं म्हणतात, सर्वांचा त्याग करा आणि एक नारायणाचा जप करा असं नाही. तर त्या सर्वांचं सर्व चुकीचं काय असं काय नाही, पण ते सर्व करणं फार कठीण आहे. आणि ते सर्व करून आपल्याला साध्य होईल असं नाही. तर नारायण जप करणं हे सर्वांना सुलभ आहे आणि तेच फल प्राप्त करून देतं. जे मोठे तुम्ही जपतपादी कर्म करून कष्ट करणार आहेत, श्रम घेणार आहेत,
त्या इतकंच तुम्हाला नाम जपाने पण प्राप्त होतं. आणि त्यामुळे तात्पर्य नामाने नामच जप कर नारायणाचा जपच करावं, दुसरं करू नये असं नाही. तर नारायणाचा जप केल्यानंतर सुद्धा भगवत प्राप्ती होते. याकरता श्रुतीचं, वेदाचं, शास्त्राचं सर्वांचं प्रमाण आहे. आणि ते नारायण नामाचं महत्त्व पण सांगितलं आहे. असं या अभंगात भाऊजीने थोडंसं वेगळ्याचा अर्थ नारायण नाम सांगितलं. तर नारायण ही गोष्ट काय आहे? पहिली गोष्ट सर्व नामाचं विवेचन केलं. पण आपण नारायण म्हणजे काय आहे? तर पहिली गोष्ट नारायणाचा जप केल्यानंतर श्रेय प्राप्त होतं. पहिलं काय सांगितलं पाहिजे? नारायण म्हणजे नेमकं काय? तर नारायण शब्दाचे अर्थ अनेक ग्रंथात वेगळे दिले आहेत, पण अर्थ शेवटी त्याचा एकच होत असतो. नर आत्मा तत्व जातानी आकाशादीनी नारानी कार्यानी तानी अयम कारणात्मना व्यापनोती आणि अतः तानी अयनम असिती नारायण हा, असं नारायण शब्दाचा अर्थ प्रतिपादन केला आहे. कसा केला आहे? नर आत्मा तत्व जातानी, नर आणि नारायण असं. नारायण ना, ते नर आलं ना शब्द पहिलं, पण नारायण असे किती किती अक्षर आहेत त्याच्यामध्ये? 4. आणि पद किती आहेत? 1. नारायण हे काय एक पद आहे. आणि वर्ण किती आहेत? 4. मग नर काढलं, मग खाली काय राहिलं? अयन. नर आणि पुढे काय? नर केलं आणि पुढे आयन केलं म्हणजे नारायण असं होतं. तर नर याचा अर्थ आहे आत्मा, नर याचा अर्थ आहे परमात्मा ब्रह्म, असं या अर्थाने आहे. लक्षात आलं? नर मग त्याला म्हणतात नर आत्मा तथा जातानी, जो नर स्वरूप आहे जो आत्मा, आणि त्यापासून जातानी कोण? आकाशादीनी, आकाश त्याला म्हणतात नारायण, त्याला काय म्हणतात? नारायणी. नर आणि नारायणी. नारायण याचा अर्थ पंचमहाभूत जे उत्पन्न झाले त्याला म्हणतात नारायणी, आणि आत्म्याला म्हणतात नर, आणि दोन्ही मिळून होतं ते नारायण. तर नर आत्मा त्यापासून उत्पन्न झाले आकाशादीनी भूते त्याला म्हणतात नारायणी नाम कार्यानी. हे सगळं पंचमहाभूत काय आहेत? हे कार्य आहेत सगळे. आणि ते तानी आयनम, या पंचमहाभूताचं आयन म्हणजे कारण, म्हणजे याचं काय म्हणतात? हे कारण, त्याचं स्थान जो असतो त्याला म्हणतात. आणि त्याला व्यापून कारणात्मा आणि व्यापनोती म्हणजे व्यापनोती. आता तानी अयनम म्हणजे त्या सर्वांच्या पंचमहाभूताचं ह्या कार्याचं आयन म्हणजे काय? घर, म्हणजे त्याचं स्थान असं जे असतं असे त्याला नारायण हा, म्हणून त्याला काय म्हणतात? नारायण. सरळ मराठी भाषेमध्ये काय? नर म्हणजे आत्मा, त्यापासून उत्पन्न झाली ही पंचमहाभूत, हे पंचमहाभूत हे कार्य आहेत. आणि त्या कार्याचं कारण रूपाने सर्वात व्याप्त असून जो सर्वात व्याप्त जो असतो त्याला नारायण असं म्हणतात. समजलं नारायण शब्दाचा अर्थ? किंवा दुसरी गोष्ट काय आहे? तर जे तत्व आहेत, हे जे सर्व तत्व आहेत ते तत्व ज्याच्यापासून उत्पन्न होतात त्याला नारायण असं म्हणतात. तर महाभारतामध्ये असं म्हटलंय, नराज्यातानी तत्वानी नारायणीती तत्वविदुः. तर नराज्यातानी तत्वानी, हे सर्व तत्व नरात नाम त्या आत्मा परमात्म्यापासूनच उत्पन्न होतात. जातानी नारायणीती तत्वविदुः, म्हणून त्याला काय म्हणतात? नरापासून हे तत्व उत्पन्न झालेत. आणि म्हणून ते तत्वाचं जे स्थान असतं, तत्वाचं जे अधिष्ठान असतं त्याला नारायण असं म्हणतात. समजलं? आणि म्हणून त्याला म्हणतात तानिएवच आयनम तस्य ते नारायणा स्मृतः. त्या सर्वांचं आयन म्हणजे घर, त्या सर्वांचं स्थान कोणाचं? त्या सर्व नाही, ते कार्याचं वर गेलं ना, हे खाली काही तत्व. नरात जातानी तत्वानी, नरात म्हणजे त्या आत्म्यापासून परमात्म्यापासून उत्पन्न झालेली सगळे तत्व आहेत. आणि ते तत्व काय आहे? त्याला म्हणतात नारा. वर त्या आकाशाला म्हणलं नारा आणि नर, तसंच इथं काय? या तत्वाला म्हणतात नारा. आणि ते नार त्या ज्याच्यापासून उत्पन्न झालेत असं त्याचं ते स्थान असतं. तानिएवच आयनम, त्या तत्वांचं आयन म्हणजे जे घर, म्हणजे स्थान, म्हणजे कारण, आणि ते कारण कार्यात व्यापून असतं म्हणून त्याला काय म्हणतात? नारायण.
तिसरी व्याख्या अशी आहे, नरानाम जीवानाम आयनत्वात प्रलय प्रलयती वा नारायण हा. तर नरानाम म्हणजे काय? नरानाम जीवानाम, नरानाम नाम जीवानाम, सगळ्या जीवांचा जो समूह असतो आणि तो समूह, त्याचं जीवांचा समूह म्हणजे त्याचं जे आयन म्हणजे काय? स्थान. असा जो स्थान स्वरूपाने असणारा जो भगवान, त्याला काय म्हणतात? नारायण. नरानाम आयनम यस्मात् तस्मात् नारायणे स्मृतः. तर नारायणम स्मृतः अशी एक व्याख्या केली आहे. अशा नारायणाच्या अनेक व्याख्या आहेत. शास्त्र म्हणलं का अनेक प्रत्येकाची व्याख्या केली असते. तर असो, पण शेवटची एक व्याख्या सांगतो मला. तर आपो नारा इति प्रोक्ता आपो वै नरसो नवः, ही माझ्या पाठ आहे. तर ही मनुस्मृतीमध्ये ही व्याख्या आलेली आहे. काय? आपो नारा इति प्रोक्ता, आणि म्हणून आपो वै नरसो नवः. तर आप शब्दाचा अर्थ आहे पाणी. आप शब्दाचा काय आहे? पाणी. आणि म्हणून आपा नारा इति प्रोक्ता, त्या आपालाच नारा असं म्हणतात. झालं. आणि आपोवय नरसो नवहा, मग जे आप आहे म्हणजे पाणी आहे, ते पाणी म्हणजे ते नर, आणि तेच परमात्म्यापासून उत्पन्न झाले. हे संपूर्ण भूत त्याच्यापासून उत्पन्न, जसं ते परमात्म्यापासूनच पाणी काय झालं आहे? उत्पन्न झालं आहे. आणि ते त्याचं स्थानसुद्धा काय आहे? परमात्मा कुठं राहतो? क्षीरसागरात राहतो ना, शेषशाही पाण्यातच राहतो ना तो. आणि म्हणून परमात्म्यापासून उत्पन्न झाली ते प्रथम नार, आणि तेच परमात्म्याचे काय आहे? आयन म्हणजे स्थान. आणि म्हणून त्याला काय म्हणतात? नारायण. अशी नारायणाची व्याख्या शास्त्रामध्ये सांगितली. नारायण पद आलं म्हणून सांगितलं, एवढं अवघड सांगायचं काही काम नाही, पण तसे आलं म्हणून सांगितलं तुम्हाला. तरी सोपं. या ठिकाणी परमात्मा म्हणजे नारायण म्हणजे परमात्मा हे मोठ्या काय म्हणतो उघड रूपाने मराठी रूपात आपल्याला पाहायला मिळतं. नाथ महाराजांनी त्याच्यावरती खूप सुंदर असं सांगितलं आहे. तुम्हाला नारायण म्हणजे काय? नारायण म्हणजे काय? राम म्हणजे काय? कृष्ण म्हणजे काय? हा परमात्मा एकच असला तरी त्या प्रत्येक शब्दाचे जर अर्थ पाहिले तर त्या अर्थामध्ये थोडासा फरक मिळतो ना आपल्याला. रमंती ती राम हा असं म्हणतो का नाही. कृष्ण शब्द कसा आहे? कृष्णवाचक असतो. तसं नारायण पदाचा अर्थ काय आहे? तर अधिष्ठान रूपाने नारायण पद असं घेतलं जातं. नाथ महाराज म्हणतात, या परी जो जगाचा हेतू स्वये स्वसत्ता हेतूर हेतू सचितानंदे सदोदितो तो जाण निश्चितो नारायण. नाथ महाराजांनी काय म्हटलं ते? पहिली गोष्ट तर या परी जो जगाचा हेतू, याला काय म्हणतात? अभिन्न निमित्तोपादान कारण. त्याला मया ततमिदम सर्वम जगद व्यक्त मूर्तीना. 9व्या अध्यायामध्ये जे वर्णन केले ना, तर ते वर्णन म्हणजे संपूर्ण जगाचं अभिन्न निमित्तोपादान कारण असणारा परमात्मा स्वय स्वसत्ता हेतू येतो. मग त्याला तो सगळ्या जगाचं कारण आहे, पण त्याचं कारण कोण आहे का? नाही. तो सगळ्या जगाची सत्ता, सगळ्या जगाला अधिष्ठान तो होतो. सगळं जग त्याच्या ठिकाणी राहतं, पण मग तो कोणा ठिकाणी राहतो का? नाही. त्याला उत्पन्नाला कोण हेतू आहे का? नाही. स्वसत्ता स्वसत्ता, तो स्वतःच्या सत्तेने असतो तो. आणि म्हणून त्याला हेतू राहतात, त्याला कोणता हेतू नाही. जगताला परमात्मा हेतू असतो, माया हेतू असते. पण परमात्म्याला ज्याला हेतू नाही, जो सचित आनंद आहे आणि तो सदोदित आहे, त्यातलं कधी कमी होत नाही, म्हणून तो जाण निश्चितो नारायण. म्हणून त्याला नारायण असं म्हणतात. अजून एक व्याख्या आहे का? काय या व्याख्या? ती जागृत स्वप्न आणि सुषुप्ती तीही व्यापुनी समाधी परती. पहिली अवस्था काय असते? जागृत. आणि दुसरी काय असते? पहिली जागृत असते, दुसरी काय असते? सुषुप्ती. आणि सुषुप्तीत काय ते? स्वप्न. कशी मोजली तर चालतं, एकाच्या पाठीमागे एक असते का नाही. मग आता आधी पहिला जागा असतो, नंतर झोपतो, आणि नंतर स्वप्न पडतं. मग आता जागृती असली ती एक अवस्था असते, सुषुप्ती असली ती एक अवस्था असते, स्वप्न असतं ते सुद्धा एक अवस्था असते, आणि समाधी असते ती सुद्धा काही एक अवस्थाच असते. पण मग आता जागृती असते तेव्हा स्वप्न नसतं, आणि जागृती असते तेव्हा स्वप्न असतं का? नाही. आणि जागृतीत सुषुप्ती असते का? नाही. आणि गाढ झोपला, मग गाढ झोपेत स्वप्न असतं का? नाही.
गाढ झोपेत स्वप्न पण नसतं, मग जागृती असते का? नाही. आणि ज्यावेळी स्वप्न पडतं त्यावेळी ती गाढ सुषुप्ती असते का? नाही, ती अर्धी सुषुप्ती असते. स्वप्नात सुषुप्ती नसते आणि स्वप्नात जागृती पण नसते. म्हणजे एका अवस्थेत दोन अवस्था नसतात आणि समाधीत तिन्ही अवस्था नसतात. समाधी काय असते? ब्रह्माकार झालेली वृत्ती असते. झालं. मग याला काय म्हणतात? जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती तीही व्यापुनी समाधी परती. मग या सगळ्याला व्यापून जो असतो त्याला म्हणतात नारायण. समजलं? प्रत्येक अवस्थेत असतो त्याला म्हणतात नारायण. जागृत, स्वप्न, अशुषुप्ती तीही व्यापुनी समाधी परती. ज्याची साक्षीत्वे स्फुरती तो जाण निश्चित तो नारायण. ज्याचं या तिन्ही अवस्थेला स्फुरण असतं, तिन्ही अवस्थेला स्फुरण असतं, सगळ्यांचा तो साक्षी असतो. चारही अवस्थेंचा. समाधीतही तो साक्षी असतो, सुषुप्तीत, स्वप्नात, जागृतीत. यांना स्फुरण देणारं कोण आहे? मी समाधीस्थ आहे असं त्याला स्फुरण असतं की नाही? मग त्या काळात मी झोपला, मला काही कळत नाही, हे त्याला स्फुरण असतं सुषुप्तीत. आणि स्वप्न धडधडीत पाहतो, जागृती सगळे व्यवहार करतो. याचा अर्थ म्हणजे त्याला ते कळतं. म्हणजे आता स्फुरण याचा अर्थ काय? कळणे. जागृती त्याला कळते की नाही? कळतं. स्वप्नातही कळतं की नाही? कळतं. आणि सुषुप्तीत कळतं की नाही? कळतं. सुषुप्तीत काय कळतं? त्या सुषुप्तीत काहीच कळत नसतं, त्याला कळण्याचं साधन नसतं. पण जागृतीत आल्यानंतर त्याला स्मृती होते की मी काही जाणत नव्हतो. यावून तिथं समजायचं की परमात्मा तिथं स्फूर्ती देत होता. त्याला आपल्याला नव्हतं कळत, पण ते होतं ना, मला काही कळत नाही. हे ज्या अर्थी जागृतीत आली तो सांगतो, त्या अर्थी तिथं त्याला ती जाणीव होती. आणि मग समाधीतसुद्धा मी समाधीस्थ आहे त्याला हे तिथंसुद्धा स्फुरण असतं. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती आणि समाधीत या सर्व अवस्थेमध्ये याचं स्फुरण असतं. आणि या सर्व अवस्थेला जो साक्षी असतो त्याला म्हणतात नारायण. असं कोण लिहिलं? हे एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये लिहिलं आहे. त्यामुळे हे काय आला लिहिलं आणि हे काय आला अवघड सांगितलं ना, असं कुठं असतं हे काय? आणि आम्हाला अरे ते सिद्धांतच तो आहे. तो तुम्हाला कळू न कळू, तुम्हाला आवडू न आवडू, सिद्धांत राहतो. नारायण नाम परमात्माचं आहे, पण तरी त्याचं एवढं स्वरूप सांगणं गरजेचं असतं. एवं परमात्मा परंज्योती आत्मा हृदयस्थ त्रिजगती. हा त्याला म्हणतात सर्वांच्या हृदयामध्ये परमज्योती, ज्या ज्योतीच्या रूपाने जो आहे त्याला म्हणतात नारायण. असा आत्मा हृदयस्थ त्रिजगती. आणि ते नारायण म्हणते जाण निश्चितीनं पण आता. आणि म्हणून माऊली म्हणतात की नाथ महाराजांनी त्या राजाला सांगितलेलं, भागवतामध्ये वर्णन केलं आहे. नारायणाची अशी व्याख्या केली आहे. म्हणून माऊली म्हणतात वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन आणि एक नारायण सार जपा. असे जे नारायण आहे त्याला म्हणतात म्हणजे त्रिपुटी रहित जी अवस्था असते. नारायणे तुराखे भगवत शब्दित्वे. तर असं नारायणाची व्याख्या सांगली. मला अजून एक व्याख्या सांगली, म्हणजे ही वेदांताच्या दृष्टीने व्याख्या सांगितलेली आहे. दृश्य, दृष्टा, दर्शन. लक्षात? दृष्टा म्हणजे काय? पाहणारा. आणि दृश्य म्हणजे काय? हे संपूर्ण जगत. दृश्य आणि दर्शन, त्याला पाहणारी वृत्ती. दृश्य, दृष्टा, दर्शन या आतीत चौथा जाण. तुम्हाला नारायण कुठं शोधायचं असं तुम्ही लक्षात घेऊ नका. तुम्ही संपूर्ण जगत पाहता याहून भिन्न, याला म्हणतात दृश्य. आणि जी वृत्ती पाहता त्याला म्हणतात दर्शन. आणि जो पाहतो त्याला म्हणतात दृष्टा. लक्षात आलं? या तिन्ही अवस्थेहून जो चौथा आहे त्याला म्हणतात आत्मा, त्याला म्हणतात नारायण. समजलं की नाही आता? म्हणून आपलं दृश्य, दृष्टा, दर्शन या आतीत चौथा जाण. तीन अवस्थेतून पलीकडे चौथा आत्मा, ते म्हणते नारायण. त्याला नारायण म्हणतात. ज्ञान विचक्षण निजबोधे. स्वतःनी त्यांनी जाणले. ज्ञान थोडक्यात ज्ञानी महात्मे ज्या असतात त्यांनी त्याला नारायण असं म्हणलेलं आहे. अजून नारायण कोणाला म्हणतात? ऐका, यशश्री, औदार्य हे भगवंताचे 6 गुण जे आपण नेहमी भगवंताला सांगतो ना,
मग राम आहे, कृष्ण आहे, विष्णू आहे, आपण पांडुरंग आहे, यांना जे तो नारायण तोच आहे ना. एवढं सांग एका शाखा सांगितलं, नारायण त्याहून भिन्न नाही. आणि म्हणून यश, श्री, वैराग्य, ज्ञान, ऐश्वर्य, औदार्य हे षडगुण नेहमीचं पाठ आहे तुम्हाला. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंताची जाण, नित्य वसती पूर्ण, हे ज्याच्या ठिकाणी परिपूर्ण असतात. आपल्याकडे गुणरूपाने असतात, धर्मरूपाने असतात, काळरूपाने असतात, पण भगवंताच्या ठिकाणी काय ते परिपूर्ण आणि सदा सदैव त्याचं ते स्वरूपच असतं. आणि नित्य वसती पूर्ण तो मी नारायण भगवंत. भगवान स्वतः सांगतात, असा षडगुण ऐश्वर्य संपन्न असा मी या ठिकाणी काय आहे, नारायण म्हणून प्रसिद्ध आहे. आणि म्हणून अशा नारायणाचा जप करावं. नारायणाचा जप केलं तर काय होतं, काय तिचं लवकर लग्न होतं, दुसरं काय होतं. हे का नारायणात जप केलं काय होतं म्हणले, नारायणात जप केलं काय होतं. अरे नारायणात जप केलं जे होतं तेच होतं. शास्त्र सांगतंय, ओम नमो नारायण येती मंत्रोपासका वैकुंठ भुवनम गमिष्यती. तर या ठिकाणी जो ओम नमो नारायण याचा जप करतो तो सहजरित्या वैकुंठाला जातो. वैकुंठाचा अर्थ तुम्हाला काय सांगितलेला आहे तो असो भाग. तर असा ओम नमो नारायण असा त्याला काय म्हणतात ते अष्टमंत्र त्याला काय म्हणतात अष्टाक्षरी मंत्र. तर असा नारायण नामाचा मंत्र आहे आणि तो फार महत्त्वाचा आहे. म्हणून माऊली म्हणतात, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. सर्व नामाचं सार आहे, सर्व साधनांचं सार आहे. आणि म्हणून त्या नामापाशी काय काय प्राप्त होतं याला वेदशास्त्र प्रमाण इथं काय करतात ते वेद सांगतो, शास्त्र सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, तुकाराम महाराजांनी सांगितले, बाबा हो नामस्मरण केलं जर तुम्हाला जे जया पाहिजे ते आहे रे. तिथं भुक्ती आहे याचा अर्थ काय, सगळा संसार आहे. भुक्ती म्हणल्यावरती काय, सगळा संसार आला. आणि मुक्ती म्हणल्यावरती काय, सगळा मोक्ष आला. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. आणि पुढे काय म्हटलंय, चारी वेद साही शास्त्र देताती साक्ष. हे का नाही, आपला तो माऊलीचा अभंग आहे ना, पण मत असतो तो काय, कर्म आणि धर्म जया लागे आचरती. तिथे त्या ठिकाणी साधक शेंडले साधन साधिता अभागी. त्या अभंगातलं हे तिसरं, गोड गोड तुझे नाम विठोबा आवडते मज आणि तुझे उच्चारिता मना येत तसे लाच. त्याच्या खालचं चरण काय ते, तर भुक्ती मुक्ती भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष आणि चारी वेद साही शास्त्र देत असे मग कसे साक्ष देतात ते, नारायण नामाचा उच्चार केल्यानंतर तुम्हाला भुक्ती आणि मुक्ती हे सर्व प्राप्त होतं असं म्हणण्यातलं तात्पर्य आहे. म्हणून वेदशास्त्राचं प्रमाण काय, तुम्हाला जे पाहिजे ते नारायण नामाचा जप केल्यानंतर ते प्राप्त होऊ शकतं हे म्हणण्यातलं तात्पर्य आहे त्या ठिकाणी. तर असो तो भाग. तो का म्हणे नामापाशी चारी मुक्तीन आयशे बहुता ग्रंथी बोलेले. नामापाशी चार मुक्ती असतात हे अनेक ग्रंथात वर्णन केलं आहे ते असो. आणि म्हणून तात्पर्य काय सांगायचं आहे, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. पुढे काय म्हणलं, जप तप कर्म हरिविन धर्म वावगाचे श्रम व्यर्थ जाय. तर नारायणाचा जप न करता तुम्ही काय केलं, जप केला, तप केलं, कर्म केलं, धर्म केला, मग हे सगळं व्यर्थ गेलं का, व्यर्थ नाही, काही केलं वाया जात नाही. पण जप तप कर्म क्रिया नियम धर्म आणि पुढे काय हरिविन धर्म वावगाचे श्रम व्यर्थ जाय. तो श्रम जास्त होतो आणि जे नामाने तुम्हाला प्राप्त व्हायचं ते प्राप्त होत नाही. व्यर्थ कसं काय जातो, त्याने एकच प्राप्त होतं. हा जप केलं तर काय होतं, अंतकरण शुद्धी. आणि तप केलं तर काय होतं, अंतकरण शुद्धी. अंतकरण शुद्धी नाही होत, लई तोटा होतो त्याने. तर काय त्यांनी काय काय तोटा होतो, तर त्यांनी वावगाची श्रम व्यर्थ जाय. व्यर्थ जाय याचा अर्थ काय आहे, तर ते फलापेक्षा या ठिकाणी फलापेक्षा धोका जास्त त्यांच्यामध्ये असतो. आणि कष्ट किती असतात, श्रम साध आहेत का,
क्लेशोधिकतर तेषामव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. मग आता हे 12व्या अध्यायामध्ये वर्णन केला पुण्य मी सांगतो. पुढं कलियुगा माझे करावे कीर्तन त्या अभंगामध्ये सांगतो का नाही. मग त्या ठिकाणी योगाची किती कटकट असते, जी सकळ भूतांच्या हिते निर्लंबी अव्यक्ती वगैरे तिथं आपण नेहमी ऐकलेलं आहे. आणि योगाची गोष्ट यम नियम प्राणायाम प्रत्याहार हे सकळ उपाय अपाय रे. हे सगळे उपाय आहेत, पण ते कशा आहेत, ते हे मोठे अपाय आहेत. आणि म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, त्या दुःखाचा शेलवाटा भयंकर. ते पहिली गोष्ट कळत नाही. शरीर शोषण प्राण निरोधन मनद्वे हठयोग गोदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडून करिवनभंग ब्रह्मरंद्री मिसळे परी मोक्षोदंग ओम नमो भगवते कृष्ण वासुदेवा. आता हे काही कठीण ते आता तुम्हाला काही कळलं का? काय नाही कळलं. मला तर काय नाही कळत त्याच्यामध्ये. शरीर शोषण प्राण निरोधन मनद्वे हठयोग गोदपीडन कुंडलिनी कलिमल दलभंगन ऊर्ध्ववायूचा हे सगळी वेदातली प्रक्रिया. चुकलं कुठं, हे योगातली प्रक्रिया आहे. आणि योगातली प्रक्रिया ते फार कठीण असतात. आणि म्हणून ही वावगाची श्रम व्यर्थ जातो. श्रम व्यर्थ जातो, पण नुसता व्यर्थ कोणत्या रूपाने व्यर्थ जातो? नाथ महाराजांना काय होतं म्हणले ते. नाथ महाराज म्हणतात, तुझ्या श्रवणी होनी उदास तपे तापता तापस नाना साधने कर्कशन झाल्या निरसमती त्यांच्या. जे माणसं तपायला लागली त्या तप करायल्यानंतर ते अनुष्ठानात जातात की नाही. अनुष्ठान गेल्यानंतर ते काय त्यांना श्रवण घडतं का? आता नामस्मरण करणार का? ते नाही करणार. कारण त्यांना वाटतं आपण तप करतो, आपण फार मोठे तपस्वी आहेत, हे त्याच्या डोक्यामध्ये भोंगा घुसतो. म्हणून तुझ्या श्रवणी होनी उदास, श्रवण करायचं दिलं टाकून, ते उदास झाला. तपे तापता तापस, तपानी तप्त झाला बिचारा. असं त्या याचं महाभारतामध्ये आलं ना कौशिक मुनीचं उदाहरण. कौशिक मुनीचं उदाहरण, त्यांनी ते झाडाखाली झोपला आणि बगडी त्याच्या डोक्यावरती हागली. त्यांनी असं नुसतं रागाने पहिले ती जळून गेली. एवढं तप होतं त्याचं ते. मग असे तपस्वी असतात ना, मग असे तपस्वी असल्यानंतर त्याला वाटतं आपण फार तपी येत होते. आणि म्हणून नाना साधनी कर्कशन झाल्या निरसमती त्यांच्या. त्या नाना साधना सगळे कर्कश करतात माणसाला. प्रेम राहत नाही, भगवंताबद्दल आवड राहत नाही, भजन पूजन नसतं. 10 तास तो तपस करतो, एखादा जपच करतो, आणि मग त्याची मती काय होते? कर्कश, निरस होऊन जाते. असा तो राहतो. नाना साधने कर्कश झाल्या निरसमती त्याच्या. करिता शास्त्र श्रवण चौगुणा गर्व चढे पूर्ण. आता काय करो? मग काय व्याकरणशास्त्र शिकला, मग काय न्यायशास्त्र शिकला, मग ते त्याला अष्टादश माझं काय झालं म्हणले, कौमुदी झाली, अष्टादश झालं, प्रस्तांत्र झालं, माझं हे ब्रह्मसूत्र झालं, माझं ते झालं, माझं हे झालं, मी हे ऐकलं, मी ते ऐकलं, फार चांगलं झालं ऐकलं ते. पण ते ऐकलं, पण ते ऐकता ऐकता तुझ्या आतमध्ये काय बिघाड झाला कळलं का तुला? नाही कळलं ना. कारण मी खूप ऐकलं ही गोष्ट. करिता शास्त्र श्रवण चौगुणा गर्व चढे पूर्ण. चौपट मला हे फार येतं. त्याच्या डोक्यामध्ये असा गर्व, त्याला काय म्हणतात? दर्प. माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही. मग त्या असा तो गर्व त्याच्या डोक्यात घुसतो पुढे तर ना. आणि मग नाथ महाराज म्हणतात, तुम्हाला अज्ञान दूर करता येतं, काम क्रोध दूर करता येतात, दोष दूर करता येतात. पण हा गर्व जर तुमच्या डोक्यात घुसला तर तो गर्व काढण्याकरता ब्रह्मदेव खाली आला. आणि जर त्यांनी तुमचा गर्व काढायचं ठरवलं तर त्याला पण तो निघत नाही. पाहता ही पिढा म्हणजे करिता शास्त्र श्रवणन चौगुणा गर्व चढे पूर्ण. तो ज्ञातेपणाचा अभिमान न निघे जाण चतुर्मुखा. ब्रह्मदेवाला सुद्धा मग तो आपला गर्व काय आपल्या डोक्यातला निघत नाही. मग आता एवढं करत असताना त्याला कष्ट झाले का नाही? तपस्वी करून त्याच्या डोक्यात मी तपस्वी असं त्याच्या डोक्यामध्ये काय येतं, त्याची मती निरस होते, कर्कश होते.
तो भगवंतापासून विमुख होतो. एखादा बिचारा खूप शास्त्र शिकतो, खूप न्याय शिकतो, व्याकरण शिकतो, सांख्य खूप शास्त्र 12 शास्त्र शिकतो असं म्हणा थोडक्यात. हे सगळे शास्त्र शिकतो, मी फार विद्वान आहे असा त्याच्या डोक्यात अभिमान झाला तर तो मात्र ब्रह्मदेवाला सुद्धा तो निघू शकत नाही. बरं, दान देता नृगबहू असं आणि कुपे झाला कुकला असं, प्राप्ती दुरी परिनाश ज्याला म्हणतात असमास रोकडा आणि तप करते शृंगाश. तर या ठिकाणी दुसरं उदाहरण फार छान दिलं, दानाचं उदाहरण दिलं. तो दान जर केलं तर काय होतं म्हणले, दान केलं तर चांगलं आहे पण झालं नीट तर बरं, नाही तर नाही झालं तर काय झालं. तर नृगराजा होता, समजलं, नृगराजा होता. भागवतामध्ये त्याची कथा आली नाही. तर तो नृगराजा होता, तर त्याने एका ब्राह्मण, तो खूप गाय दान करायचा. इतक्या गायी दान करायच्या का तुम्ही आकाशातल्या चांदण्या मोजू शकता, पण त्याचं दान मोजता येत नव्हतं. पहा त्या गायीत पृथ्वीवरचे कण मोजता येतील पण त्याच्या गायीचं दान मोजता येत नव्हतं. इतक्या गायी दान द्यायचा तो. आणि एवढ्या गायी दान द्यायचं म्हणजे कोणत्या द्यायच्या का नाही, दुभत्या द्यायचा, शिंगामध्ये सोन्याच्या शेंब्या, पायामध्ये गायींच्या पायामध्ये सोन्याची पत्रे आणि अशा सगळ्या नटून सजून दुभत्या दुधाळ गायी तो रोज शेकडीन गायी दान करायचा. तर एक दिवस एक ब्राह्मण त्याला गायी दान मागायला आला आणि आल्यानंतर त्याने त्याला दुभती चांगली सुंदर गाय दिली. आता नेली. तो ब्राह्मण त्याला गाय बांधायचं पण ज्ञातही नसन, त्याला कळतही नसन. ती नेली, ती गाय बांधली असन, काही येडी वाकली, काहीतरी झालं त्याच्याकडून. ती गाय रात्री तिने दाव तोडलं आणि पुन्हा ती राजाच्या त्या गोखुरामध्ये येऊन हजर झाली. आता ते झालं सगळं. आता ब्राह्मण म्हणलं सगळी संध्या त्याचं बामणी सोहळं सगळं पूजापाठ झाल्यानंतर जाऊ आपण राजाकडे. तो सकाळी दुसरा ब्राह्मण आला आणि त्याने ते 1 शेकडाभर गाय 1000 गाय देऊन टाकल्या. ती गाय येऊन त्या कळपात घुसली होती ना, मग त्याने हे सगळं हे 100 गाय घेऊन जा, तुला पाहिजे हे घेऊन जावं, त्याला द्या दान. आता जी पहिली गाय दान दिली होती ती गाय त्याच्यातच होती. आता तो ब्राह्मण गाय हाकाय लागला, तो त्याला दान दिलेल्या गायी संकल्प सोडला. तो रातकालचा ब्राह्मण येऊन धडकला. म्हणला ती माझी गाय ती बाजूला काढा म्हणला. तो मला नाही चालायचं म्हणले. राजाने संकल्प सोडला, ती माझ्या दानात आली, म्हणजे थोडक्यामध्ये मी माझ्या वंजुळीत आली ती. आता राजाने मला दिली आणि त्यामुळे तुझा हक्क नाही. आता तुम्हाला पण कालच मला राजाने ही गाय दिली तर तुझा कसा काय हक्क आला. त्या दोघांचा वाद झाला. इतका वाद विकोपाला गेला. शेवटी तो वाद गेला राजाच्या पुढे. मग राजा त्या पहिल्या ब्राह्मणाला म्हटला की मी तुला अजून 100 गायी देतो. तो मला नाही पाहिजे, मला ती कालचीच गाय पाहिजे ना, तीच पाहिजे. पण याला म्हणले तुला अजून 100 देतो. ते नाही, तू मला काल दिली ना, मला तीच पाहिजे. ती एवढं वाद विकोपाला गेला आणि दोन्ही ब्राह्मण नाराज होऊन निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर मग राजा स्वर्गवासी झाला आणि तिथं गेल्यानंतर त्याचं तेवढंच छोटंसं पाप यमाच्या पुढे गेलं आणि यमाने त्या पापा शिक्षा त्याला सरड्या झाला. त्याला काय झालं, तो सरड्या झाला. जसा नहुष राजा हा सर्प झाला होता पण तो शापाने झाला होता, तसं या पापाने दानाच्या पापाने दानात चूक झाली त्यामुळे तो काय झाला, सरड्या झाला. आणि हजारो वर्ष सरड्या काही रीत पडून राहिला. आणि मग भगवान कृष्ण त्याला उशाप पण दिला. मग भगवान कृष्णाचा अवतार झाला आणि त्याचा स्पर्श झाला का मग तुझा उद्धार होईल. आणि मग भगवान कृष्णाचा अवतार झाला आणि भगवंताचा एक मुलगा होता, त्याने त्या काही सरड्या पाडला होता. तो त्याचे खूप रंग होते असा. आणि मग त्यांनी सांगितलं बाप फार मोठ्या सरड्या म्हणतं. महाराज त्यांनी तिला वर काढलं. तिथे भगवंताने त्याला स्पर्श केले होते. एकदम दिव्य पुरुष झाला तो पुढचा भाग नाही. आकाशा काय सांगितलं तुम्हाला, हे वावगाची श्रम दान केलं का, पहिलं काय सांगितलं तप केलं, नंतर काय सांगितलं श्रवण केलं. तप केलं तर काय होतं, त्याची वृत्ती निरस होते, भगवंताबद्दलचं प्रेम राहत नाही. श्रवण केलं तर काय होतं, त्या विद्वत्तेचा गर्व चढतो. आणि दान केलं तर दान देता नृगबोवस आणि कुपी झाला कुकुला असं. त्या एका वेळी सरड्या होऊन पाडला म्हणे तो. प्राप्ती दुरी परिनाश, भगवत प्राप्ती लांब राहिली पण काय झाला, नाशच झाला. म्हणून असम साहस रोकडा. तर या ठिकाणी ही गोष्ट असते. अजून काय म्हणलं तर तप करिता ऋषशृंगाशी, ऋषशृंगाने तप केले का नाही,
तप केलं, फार मोठं तप केलं. मग दशरथ राजेने आणलं होतं ना त्याला, त्या ऋषशृंगाला. तर ऋषशृंगाला तेवढा तपस्वी होता, तो वश झाला वेश्याशी. दशरथ राजांनी वेश्या पाठवल्या होत्या आणि त्याला भुलून आणलं होतं कुठं, नगरीमध्ये. आणि नगरीमध्ये भुलून आणून त्याच्या दशरथ राजाचा मित्र होता आणि त्याची मुलगी शांता होती. ती शांता त्याला पत्नी दिली आणि मग त्याचं लग्न झालं. आणि मग त्याचा यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर मग तो विभांडक ऋषी आला. तो भयंकर रागवला. तो म्हणला की या ठिकाणी माझ्या मुला तपस्वी असतानाच लग्न केलं अमकं तमकं. पण ती यज्ञ ते सगळं पाहिलं, तो खुश झाला मस्तपैकी. आणि मग तो यज्ञ केला आणि मग त्या यज्ञात नारायण प्रसन्न झाला आणि मग तो पायस प्रसाद मिळाला आणि मग रामलक्ष्मण झालेले ते असं आहे ते. तर असा तो वश झाला वेश्याशी. श्रद्धा श्रवणाच्या ऐशीन शुद्धी अनेकाशी पै नाही. एवढ्यात सगळ्यात भगवान गेला विसरून त्यांचा. हे सगळं करताना जप तप केलं तरी, दान दिलं तरी, श्रवण केलं तरी आणि मोठं अनुष्ठान केलं तरी हे सगळं विसरून जातं. एवम दुष्ट हृदय जाशी. मग ज्या कालामध्ये हे सर्व करत असताना हृदयामध्ये भगवंताचं प्रेम नाही, नारायणाचा जप नाही, तर मग त्याचं हृदय काय होतं, दूषित होतं. तपाधिक साधने त्याशी. तपाधिक साधनं केले तर त्याचा अंतकरण आपोआप दूषित होऊन जातं म्हटले. शुद्धी नव्हे ऋषिकेशीन श्रवणे कीर्तीशी नायकता. मग त्याने भगवंताची कीर्ती, भागवतासारखा ग्रंथ ऐकलं नाही, कथा कीर्तन ऐकलं नाही आणि हे कर्कश करीत बसला. भगवंताबद्दल त्याला प्रेम निर्माण होत नाही. आणि म्हणून ते नारायणाचा जप करावं, वावगा श्रम करू नये. म्हणून माऊली म्हणतात या ठिकाणी वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन आणि एक नारायण सार जप. आणि पुढे जप तप कर्म हरिविन धर्म आणि वावगाचे श्रम. हे वावगाचे श्रम व्यर्थ जाई याला असं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात बाबो हे सगळं लटका आहे. लटके ते ज्ञान, लटके ते ध्यान. हे भगवंता वाचून केलेलं ज्ञान काय खोटंच आहे आणि ध्यानसुद्धा काय खोटंच आहे. जरी हरिकीर्तन प्रिय नाही, भगवंताचं नामस्मरण तुम्हाला प्रिय नाही, ते ध्यानसुद्धा काय लटकत. आणि ते ध्यानसुद्धा काय लटकाचे दंभ घातला दुकान. हे सगळं लटकं त्याचं काय होतं, दंभ होतो. आणि चाळविले मन पोटासाठी, त्यांनी तुमचं पोट भरू शकतं. पण लटकेचे केले वेद पारायण. काय पारायणाचं, भोंगा पारायण म्हणतात त्याला. गो 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 करतो, काय वाचतो हे कळणं आणि काय करतो ते पण कळणं त्याला. जरी नाही स्पुंदन प्रेम कथेमध्ये जर भगवत प्रेम नाही तर काही उपयोग नाही. लटके ते तप, लटका तो जप, आळस निद्रा झोप, कथा काळी. म्हणून नारायणाचं प्रेम असेल तर ते होतं, नसेल तर ते काही होत नाही. तर असो भाग माझे भक्तिविन कर्म धर्म जाणपा तो केवळ भ्रम. आणि चुकले मत प्राप्तीचे वर्म तो धर्म अधर्म परिणमे. माझ्या भक्ती वाचून केले कर्म धर्म हे सगळे श्रम होतात. आणि त्याने काय काय होतं, त्याने गर्व कसा होतो, त्याने अहंकार कसा होतो, त्याने अडचणी कशा येतात, त्याचं अंतकरण दूषित कसं होतं, त्याचं अंतकरण कर्कश कसं होतं. मग एवढे श्रम करून वाया जाण्यापेक्षा नारायणात जप करा. नामस्मरण जर केलं तर त्याच्यापेक्षा चौपट फल प्राप्त होतं. म्हणून व्यर्थ हे करण्यापेक्षा माऊली म्हणतात वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार. ह्या सगळ्याचं सार काय, नारायण जप आहे. आणि म्हणून जप तप कर्म हरी वाचून केले सगळे हरी वाचून केलेला जप, हरी वाचून केलेलं तप, हरी वाचून केलेलं कर्म, हरी वाचून केलेला धर्म हे सगळे वावगाचे श्रम आहे आणि ते सगळं व्यर्थ जातं. आणि म्हणून भगवंत वाचून काही करू नका, नामस्मरण हेच महत्त्वाचं आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी या चरणामध्ये सांगितलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.